डिसेंबर हे आपल्या तरुणांना घडवण्यासाठी युवदर्शन जे आपलं युवकांचं संघटना आहे त्याचे ते कोऑर्डिनेटर आहेत, डिरेक्टर आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आपल्यामध्ये आज तरुण आपण सर्व तरुण आहोत. प्रेज द लॉर्ड. डायनॅमिक असे आपले फादर आपल्यामध्ये आहेत. तर आपण सर्वजण प्रभूला जोरदार त्याला देऊन त्यांच्याबद्दल आणि त्यांचं स्वागत करतो. Thank you, everyone. Praise the Lord. Hallelujah. आनंदी आहात का? भरपूर पाऊस पडतोय. पावसाची गरज होती. पाऊस पडला तरी प्रॉब्लेम, पाऊस पडला नाही तरी प्रॉब्लेम. परंतु पाऊस हा परमेश्वराचा आशीर्वाद आहे आणि त्याद्वारे आपण परमेश्वराची महिमा करतो, कारण तो आपल्याला दुष्काळामध्ये सोडत नाही, तर त्याचा आशीर्वाद देऊन आपल्याला उलचिंब करत असतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर जे काही करत आहे ते मानवाने नम्रतेने स्वीकारलं तर नक्कीच परमेश्वर किती महान आहे याचा अनुभव आपला प्रत्येकाला घेता येईल. आणि म्हणून आज आपण महिन्याच्या या पहिल्या शुक्रवारी एकत्र आलेलो आहोत देवाची स्तुती आराधना करण्यासाठी. आज आपण एका महासंताचा सण साजरा करत आहोत. संत बिचाराच्या नावाची बदनामी करू नये. त्याला आपण संशयी थॉमस, डाउटिंग थॉमस असं नाव दिलं आहे. पण तो बिचारा नम्र झाला. त्याला फक्त प्रभूला बघायचं होतं. त्याला काही संपत्ती बघायची नव्हती, काय मोठी प्रॉपर्टी बघायची नव्हती, त्याला फक्त प्रभू बघायचं. म्हणून त्याने आपला विश्वास तो प्रकट केला. लोकांनी गैरसमज केला आणि त्याला डाउटिंग थॉमस म्हणून नाव देऊन टाकलं. एक नाव त्याच्या नावावर छापून टाकलं. परंतु परमेश्वराची कृपा की त्याला प्रभू पुन्हा पाहायला मिळाला. प्रेज द लॉर्ड. आपल्याला देखील ही संधी आहे पुन्हा पुन्हा प्रभूला भेटायची, प्रभूला पाहायची, प्रभूला ऐकायची. आणि जेव्हा ऐकल्यानंतर, पाहिल्यानंतर, स्वीकारल्यानंतर आपल्या जीवनात त्याला आणायची. त्याने आपल्या जीवनामध्ये प्रभूला आणलं, तो नम्र झाला आणि म्हणूनच भारत देशाचा तो प्रेषित झाला. भारतामध्ये तो आला आणि त्याने संपूर्ण भारतभर ख्रिस्ताची गाथा पसरवली. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. म्हणून ख्रिस्ती श्रद्धा भारतामध्ये ही 100 वर्षापूर्वी, 200 वर्षापूर्वी, 300 वर्षापूर्वी किंवा 500 वर्षापूर्वी नाही, त्याला 2000चा काळ आहे. कारण प्रभूंचा वरदस्स अशा या प्रेषितावर असल्यानंतर कुठे कुठे कसे कसे चमत्कार झालेले कार्य घडलेले आहे यासाठी आपल्याला त्याच्या पुढ्यात येऊन समजणे फार गरजेचं आहे. आणि म्हणून आज आपण प्रभू हा गर्विष्ठांचा विरोध कसा करतो आणि प्रभू पापी जनावर प्रेम करत असताना, जे नम्र होत असतात त्यांच्यावर दयेची बरसात किंवा वर्षा आणि कृपेचा वर्षाव कसा करतो हे सातत्याने आपल्याला देवाच्या शब्दातून कळालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. एक राजा होता. तर प्रत्येकाने स्वतःला राजा आणि समजणे त्याच्यात काही गैर नाही आणि असलंच पाहिजे, कारण माझ्यासारखा मीच, तुमच्यासारखी तुम्हीच, म्हणून प्रत्येक जण हा राजा आहे, हा सेवक आहे. तर एक राजा होता आणि तो बलवान होता, सामर्थ्य वगैरे होते. आणि म्हणून त्याने आपल्या सामर्थ्याचा वापर करून असंख्य असे राज्य, साम्राज्य आपल्या पायाखाली आणले आणि तो महान राजा होता. आणि त्याला सगळेजण नमन करू लागले, त्याला सगळेजण वंदन करू लागले. अरे काय राजा आम्हाला मिळाला, काय सामर्थ्य आहे त्याच्याकडे. त्याने त्याचं राज्य, त्याचं व्यापक बनवलेलं आहे, मोठं केलेलं आहे, त्याचा विस्तार किती मोठं राज्य त्याने स्थापित केलेलं आहे. लोक त्याला नमन करू लागले. परंतु ती हळूहळू हवा त्याच्या डोक्यामध्ये जाऊ लागली. त्याला वाटलं की मी सगळ्यात शहाणा, मी सगळ्यात महान, माझ्यासारखा दुसरा कोणी राजा नाही. त्याला कळालं की जो तिथे राहत होता त्याच्या एका डोंगरावर एक संत पुरुष राहत होता आणि त्या संत पुरुषाला त्याने संदेश दिला की माझ्या दरबारात ये. संत पुरुष हा नम्र होता. तो राजाच्या दरबारात आला
परंतु त्याने राजाला वंदन केलं नाही आणि राजाला भ्याला सुद्धा नाही, घाबरला. तेव्हा राजाने सांगितलं की तुला माहित नाही का मी कोण आहे? यू डोंट नो हू आय एम. मी कोण आहे तुला माहित नाही का? कारण त्या विद्वान पुरुषाने त्याला नमन केलं नव्हतं. म्हणून राजा थोडासा चवताळला. तुझा प्राण घ्यायचा अधिकार माझ्याकडे आहे, तुझा जीव मी घेऊ शकतो एवढा अधिकार सामर्थ्य माझ्याकडे आहे. तेव्हा तो संत पुरुष म्हणाला, तुम्हाला माहित नाही तुम्ही कोण आहात? तुम्हाला माहित नाही तुम्ही कोण आहात? तुम्ही माझा प्राण घेणार, पण एक ना एक दिवस माझ्यासारखे इतरांसारखे तुम्ही सुद्धा धुळीत मिसळणार. प्रेज लॉर्ड. आणि तो शांतपणे राजाला म्हणाला की महाराज, तुमची जी सत्ता आहे ती मर्यादित आहे, तुमचं जे सामर्थ्य आहे ते क्षणभंगुर आहे, तुमची संपत्ती आहे त्याला एक कालावधी आहे. राजा ताडकान आपल्या झोपेतून जणू काही उठला. आजपर्यंत त्याला त्याची जाणीव झाली नव्हती, कारण त्या गर्वामध्ये गर्विष्ठपणामध्ये त्याच्या डोळ्यावर धुंदी आली होती. आणि म्हणून जेव्हा मनुष्य हा गर्वामध्ये असतो तेव्हा त्याला खऱ्या अस्तित्वाची जाणीव नसते, परंतु जेव्हा मनुष्य हा नम्र असतो तेव्हा त्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव होते. कारण मला संपूर्ण दिवस इकडे बसल्यानंतर घरी जायचं आहे, संपूर्ण जीवनभर इकडे कार्य केल्यानंतर जमिनीच्या पोटात जायचं आहे. आणि जर परमेश्वराची कृपा असेल तर प्रभू म्हणे की आज तू माझ्याबरोबर सुख लोका असशील. त्याच्यासाठी आपल्या जीवनात कमालीचा नम्रता असायला. याकोब 4 आणि 6 मध्ये देवाचा शब्द आपल्याला काय सांगतो की देव गर्विष्ठांचा विरोध करतो. देवाचा शब्द सांगतो देव गर्विष्ठांचा विरोध करतो आणि नम्र जनावर कृपेचा वर्षाव करतो. मरी मातेने देखील तिचं महिमा गाणारं स्तोत्र गायलंय ना, त्याच्यामध्ये ती काय सांगते की गर्विष्ठांची दान झालेली आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये परमेश्वर आपल्याला पाचारण करत असताना सद्गुण आणि दुर्गुण याची जाणीव करून देत आहे. प्रेज लॉर्ड. सद्गुणामध्ये परमेश्वराने नम्रता आणि दुर्गुणामध्ये गर्व अहंकार हे आपल्या आध्यात्मिक जीवनाच्या संघर्षात केंद्रस्थानी ठेवलेलं आहे. म्हणजे जेव्हा मी माझ्या जीवनामध्ये जेव्हा पाहतो माझं आध्यात्मिक मी कसं बघायचं की मनुष्य किती नम्र आहे, मी किती नम्र आहे, की मी अहंकाराने भरलेलो आहे, माझं जीवन गर्वाने भरलेलं आहे का? गर्वाचं घर खाली. म्हणजे आपण सगळेजण टाईप केलेला होता गर्वाचं घर खाली, असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की डोंट बी द कास्टल देअर. तुमचे राजवाडे आणि बंगले किल्ले हे हवेमध्ये बनवणार. आपल्याला जमिनीशी जुडावं लागेल, जमिनीशी जुडावं लागेल. जे गर्व हे पहिलं पाप अहंकार पहिला पाप, प्राईड पहिलं पाप, ज्याच्यामुळे मनुष्य देवापासून वेगळा झाला. मनुष्य हा देवापासून वेगळा झाला. आणि सद्गुण म्हणजे माईची खाण, ज्याद्वारे असंख्य असे सद्गुण आपल्या जीवनामध्ये निर्माण होऊ शकतात. आपण सांगतो ना, बाप्तिस्मा घेतल्यानंतर दरवाजे सतत उघडतात आणि दुसरे संस्कार घेऊ शकतो. प्रेज लॉर्ड. त्याचप्रमाणे जीवनात नम्रतेचं दार खुलं केल्यानंतर सगळे सद्गुण आपल्या जीवनामध्ये येऊ शकतात. म्हणून मनुष्य जेव्हा नम्र होतो तेव्हा मनुष्य आपल्या हृदयात परमेश्वराच्या कृपेची दानं
कुणी करत असतो. मनुष्याला काय पाहिजे तुला? यश पाहिजे, पाहिजे की नाही सगळ्यांना? आमची मुलं यशस्वी झाली पाहिजे की नाही? कुठं कशाला पाहिजे? यश पाहिजे, आम्हाला संपत्ती पाहिजे, आम्हाला प्रसिद्धी पाहिजे. दोनच्या लोकांनी आमचं ऐकावं ते सुद्धा आम्हाला वाटतं. आम्हाला सत्ता पाहिजे, आम्हाला अधिकार पाहिजे. काही गैर नाही, सगळं जाणार. पण सुवार्ता काय सांगते? सुवार्ता आपल्याला सांगते की देवाच्या राज्याची महानता ही किती गोष्टी मिळवल्या की माझी कितीपर्यंत पोहोचली हे महत्वाचं नाही, तर मी देवाच्या प्रेमामध्ये किती खोलवर गेलेलो आहे आणि त्याच्यामध्ये गुंतलेलो आहे. म्हणून देवाच्या राज्यात आपली महानता मी किती गोष्टी मिळवल्या त्याच्यापेक्षा मी किती गोष्टी देवाच्या राज्यासाठी वापरतो त्याच्यामध्ये आहे. जर देव सर्वस्व देऊ शकतो तर मी देवाचा पुत्र म्हणून देवाच्या ठाई सर्वस्व समर्पित का करू शकत नाही? बघा, आता आपल्या जुन्या करारापासून नव्या करारामध्ये जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला सगळं दिसतं. काय दिसतं? की ख्रिस्ती जीवनाचा प्रवास कसा आणि ख्रिस्ती जीवनाचा प्रवास ऐकत असताना माझ्या कुटुंबाचा प्रवास कसा. आमचं गाडं नक्की कुठे अडलं आहे? जीवनाच्या प्रवासामध्ये, कुटुंबाच्या प्रवासामध्ये कुठे कुठे खड्डे निर्माण झालेले आहेत आणि आमच्या गाड्या अडकलेल्या आहेत. गाड्या अडकल्यानंतर आपण सरकारला दोष देणार, पण जीवनाच्या गाड्या अडकल्यानंतर आपण कोणाला दोष देणार? देवाला. देवा ये खड्डा बुज, त्याला सुबुद्धी दे, त्याच्यामध्ये दुर्गुण आहे, त्याला दुर्गुणी सुचलेली आहे म्हणून तो माझ्याशी असा वागतो. अरे काय, तू काय दुधाने धुतलेला आहे की तुझ्यामध्ये अवगुण नाहीये, दुर्गुण नाहीये आणि तू सद्गुणाच्या वार्ता करतो? मग आपल्याची नम्रता कुठे येते? म्हणून प्रवास हा आदामापासून सुरू झाला करा, परंतु त्याचा कळस आणि त्याचा शेवट हा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये असतो आणि झाला पाहिजे. ही नम्रता आपल्याला शिकवते. कारण आदामाने गर्व केला, अहंकार केला, प्रभू येशू ख्रिस्त नम्र झाले. म्हणून जो स्वर्ग हरवलेला होता तो नम्रतेमध्ये संपन्न झाला. आपल्याला शेवटी काय पाहिजे? आम्हाला आमची माणसं दिसतात का की आम्हाला गर्वाची धुंदी आमच्या डोळ्यावर चढली? तो ऐकत नाही, त्याला काय पडलं नाही, तो असा वागतो, तो तसा वागतो, परंतु तुला तसं वागता येत नाही. सापाचा स्वभाव असतो दंश करणे, विंचूचा स्वभाव असतो दंश करणे, पण तो मी माझा स्वभाव बनवला असेल तर मी माझं जीवन अहंकारामध्ये जगत आहे आणि त्यापासून आपल्याला सावध राहिलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जेव्हा टायटॅनिक हे मोठं जहाज तयार केलेलं होतं तेव्हा असं सांगतात की जो बनवणारा होता त्यांनी बोललेला आहे की अनेक इतर लोक बोलत होते, काय महाकाय असं जहाज बनवलेलं आहे, परमेश्वर सुद्धा ते बनवू शकत नाही असं बोलत होते. थोडासा धक्का दिला निसर्गाने, सगळं कोसळलं. थोडासा धक्का, जास्त नाही. काही सगळा मोठा पर्वत त्यांच्यावर पसरला पडला आहे असंही नाही. ते जहाज वळत असताना एक हिंग होता, त्याचं खालचं टोक थोडंसं लागलं आणि संपूर्ण वेळ महाकाय निर्माण केलेलं जहाज पाण्यात उडालं. शब्द वापरताना जपून वापरा. आपण कोणाला चॅलेंज करतो? आर वी चॅलेंजिंग गॉड? आर वी चॅलेंजिंग नेचर? हु आर यू? मातीचा कण वाढवायस तू, माती वसुशी माती तर मिळशी. कशाला एवढ्या मोठ्या हुशार घ्या? म्हणून प्रभू माझ्यात दिसला पाहिजे. आता गर्व, गर्व म्हणजे काय कसं समजायचं? गर्व म्हणजे मी
मी, मला, माझं. याला म्हणतात स्वतःच्या जीवनात निर्माण केलेली अतिशयोक्ती. म्हणजे ज्या गोष्टी आपल्या नाही आहेत त्या आपण करून घ्यायच्या. म्हणजे काय? मला कोणाची गरज नाही, मी समजदार, देव बाजूला, माझ्या चुका झाल्या तरी सुद्धा त्या मी मानणार नाही, परंतु दुसऱ्यांच्या चुका करण्यासाठी मी कुठे कमी पडणार नाही. मला खाली खुशाली करायला आवडते, मला नेहमी प्रसिद्धीच्या झोतात राहायला आवडते, मला सत्ता आणि नियंत्रण मिळवण्याची इच्छा आहे. हे झालं बरोबर. ही झाली मची माझा, स्वची माझा, स्वतः मला. आणि त्याच्यामुळे काय होते? आपण एक आध्यात्मिक बंड निर्माण करतो. म्हणजे स्वतः विरुद्ध मी बंड केलेला आहे त्या माणसाला समजलं देखील नाही. कारण माणसाचा तो स्वभाव नाही आहे. का नाही आहे? कारण आपल्याला परमेश्वराने त्याच्या प्रतिमेप्रमाणे बनवलेला आहे. मग आपणच आपल्या प्रतिमे विरुद्ध जाणार आहोत का? हा प्रश्न प्रत्येकाने विचारला पाहिजे. जेव्हा ही नैतिक दुर्बलता निर्माण होते तेव्हा आपण परमेश्वराच्या विरुद्ध जात असतो. म्हणजेच परमेश्वर राहिला बाजूला, मी आलो पुढे. आता हे कसं होणार? अरे मी तर दिसाला जातो, मी तर प्रार्थनेला जातो, मी तर वाचन करतो, मी तर रोजही करते. एक्सक्यूज मी, थांबा. या सगळ्या गोष्टी मी करत असताना माझा प्रभू कुठे आहे ते फार महत्त्वाचं. मला प्रभू प्रार्थनेसाठी बसवत आहे का? माझ्या प्रार्थनेमध्ये प्रभू बसलेला आहे का? माझ्या विसामध्ये मी आलेलो आहे, पण माझ्या विसामध्ये माझा प्रभू आहे का? माझी रोजी करत असताना मरी मातेचा मी हात पकडलेला आहे का? तिने ते वचन सांगितलेलं आहे, तो जे काय सांगत आहे ते करा. ते करण्यासाठी मी धसतो का? जर धसत नसेल तर परिणाम भोगायला सुरुवात करा. काय? वैचारिक गोंधळ स्पष्टता निर्माण होतो. जेव्हा गर्व, अहंकार जीवनामध्ये प्रवेश करतो तेव्हा वैचारिक गोंधळ निर्माण होत असतो. आपण एकाकी पडायला लागतो, विभाजन होते जीवनामध्ये. बघा आपल्या कुटुंबाकडे, आपल्या कुटुंबामध्ये असं का नाही तरी विभाजन आणि फूट निर्माण झालेली आहे. कोण कोणाकडे जातो जेवायला? अगोदरची लोक जायची, आजारी असताना भेटायची, बिस्कुटचा पुडा घेऊन जायची, लेमनची बाटली घेऊन जायची. एक दिवस एक माझे, आणि आपण घरामध्ये आल्यानंतर तसंच बघतो ना, पाहुण्याला बसून घ्या बाटली आणि घेऊन. एक दिवस असंच झालं. माझ्या घरामध्ये माझ्या मित्राची वडील आले. बिचारे ते हिंदू होते, त्याला काय माहिती नाही ही प्रथा म्हणजे काय. आणि तो माझा जिवलग मित्र, जवळचा मित्र. मी मग त्याच्या घरी राहिलेला आहे, तो माझ्या घरी राहिलेला आहे. ते दिवस मी त्यांना आमच्या घरी आमंत्रण केलं. वडील आले, त्याचा मुलगा माझा मित्र आला, आणि ते आई शेतावर गेली होती. आणि आईला कळलं की माझ्या मित्राचे बाबा आलेले आहेत, तर त्यांचा पाहुणचार झाला पाहिजे आपल्या घरामध्ये पाहुणा आल्यानंतर. तर आई आल्यानंतर ते जायला निघालेले होते. तेव्हा आईने सांगितलं, अरे तू त्यांच्यासाठी बाटली वेगळी घेऊन ये. आता त्यांना काय वाटायचं, बाटली वेगळी काय? आपल्या भाषेमध्ये काय कोल्ड ड्रिंक वेगळी ना, ते तिकडे सांगायला नको आम्ही घेत नाही. आणि आम्ही त्यांना सुद्धा सांगितलं तशा प्रकारचं आम्ही काही देत नाही. प्रेज लॉर्ड. म्हणजेच काय की आपली माणसं ओळखायला आपण शिकले पाहिजे, त्यांचा पाहुणचार करायला आपण शिकले पाहिजे. आपण सहजासहजी आता कोणी कोणाकडे जात नाही. एक बटन दाबलं की झोमॅटो नाही तर स्विगी आपल्या ब्लिंकिट घरी येते. आणि म्हणून आपल्याला हा वैचारिक गोंधळ काय आहे, विभाजन काय आहे, विध्वंस काय आहे. विध्वंस म्हणजे डिस्ट्रक्शन, कुटुंबाचे डिस्ट्रक्शन झाले एखाद्या छोट्याशा कारणामुळे. आणि त्याच्यामुळे आपण देवापासून वेगळे होतो, विभक्त होतो. फॅरो राजा माहिती आहे तुम्हाला? फॅरो राजा
माहितीये ना, इजिप्तचा फॅरो राजा ओल्ड टेस्टेमेंट जुन्या करारामध्ये त्याच्यासाठी मोशे भांडला. तो फॅरो राजा काय सांगतोय? मोशेला परमेश्वराने पाचारण केलं आणि मोशेला सांगितलं, जा त्या राजाकडे आणि त्याला सांग, मला सुधर. आमच्या या लोकांवर ते जे तुझं साम्राज्य आहे, ते जे तुझे जुलूम आहे, ते आता बंद कर. आमच्या लोकांना जाऊ दे, जाऊ दे. अरे लावा ना निर्णय एकाचा कुटुंबामध्ये लावा. कशाला एकसारखे तुम्ही त्यांना हातापाया करायला लावता? निर्णय कसे बसू शकतो आपण? कोर्टाच्या फेऱ्यात करायचे नाहीत आपल्याला. आपण बसू शकतो ना? आपण शिक्षण घेतलेलं आहे की नाही? आपल्याला परमेश्वराने मुक्ती दिलेली आहे की नाही? मग खिशाला हातात मारलंच पाहिजे का? पायामध्ये वाहनं घातल्याच पाहिजे का? आणि कोर्टाची पायरी आपण झुसलीच पाहिजे का? काय गरज आहे? शहाणे ना तुम्ही, देवाची लेकरं. आमच्यासाठी आमचा राजा मरत पावला, हे अभिमानाने बाळगणारे आणि बोलणारी लोक. मग काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे? ह्याच्यासाठी आपल्याला एकमेकांना समजून घ्यावं लागेल, एक प्रकारच्या जोडीला बसावं लागेल. पण मोशे त्याच्याकडे गेला, तो भावाला नाही. परंतु फॅरो राजाने त्याचं ऐकलं नाही. पुन्हा पुन्हा 10 पिढ्या त्याच्यावर आल्या, 10 रोग त्याच्यावर आले, तर सुद्धा हा राजा काय हटायला तयार नाही. त्याचं सैनिक हे समुद्रामध्ये बुडून गेलं, त्याचं साम्राज्य सगळं धुळीस उडालं, तरी सुद्धा या राजामध्ये परिवर्तन झालं नाही. अशी लोक आहेत आपल्या घरात आहेत, असे फॅरो राजे आपल्या घरामध्ये आहेत जे उद्ध्वस्त करतात. आपल्याला मोशे तयार करायचे आहे, दावीद तयार करायचे आहे, येशू तयार करायचे, तेव्हाच ते साम्राज्य आपल्याला सांभाळता येईल. शौल राजा होता, शौल राजा पौल नाही ना, शौलाचा पौल झाला तो नाही, शौल राजा. त्याला कोणाचा काटा काढायचा होता? बघूया, तुम्हाला माहिती आहे कोणाचा काटा काढायचा होता? दावीदाचा. अरे बच्चा आहे तो, आता चाललाय, मैदानात उतरलेला आहे. एवढ्या धावला तुला, एवढ्या धावला तुला. अरे अनेक वर्ष तू स्वतः की तुझी लायकी नसता परमेश्वराने तुला जागेवर बसवलं, तुला मोठं केलं. आता तू गर्विष्ठ झाला, स्वतःचे निर्णय घ्यायला तू शहाणा झालास आणि एकाचा काटा काढायला तू तयार झाला का? कारण तो त्याच्या डोळ्यात समजत होता. कारण त्याला भगवंत नव्हतं की दावीदाला नावा रूपाला येत नाही. अरे दावीद तो दावीद, दावीदाला येशू परमेश्वराने निवडलेला आहे, त्याला सत्तेवर परमेश्वराने बसवलेला आहे. ज्या क्षणी हा गर्व शौलाच्या हृदयामध्ये फिरत होता, त्याच वेळेला त्याची अधोगतीला सुरुवात झाली होती. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपली मुलं असो, शेजारची मुलं असो, आपल्या धर्माची असो, दुसऱ्या धर्माची असो, मुलं कोणतरी काहीतरी चांगलं करता येणार त्याची स्तुती केली पाहिजे. तो पुढे गेलाच पाहिजे, त्याच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. कारण तो समाजासाठी, राष्ट्रासाठी ऍसेट आहे, ऍसेट म्हणजे खरी प्रॉपर्टी. त्याच्यामध्ये वाद नाही करा. कारण चांगुलपणासाठी, सद्गुणासाठी तुला धर्म नसतो. सद्गुणासाठी काही धर्म असतो का? एखाद्या व्यक्तीला मदत करत सांगा, अरे कुठल्या धर्माचा असं सांगणार आहे का? नाही. तर आपण सद्गुण ज्याच्याकडे आहे, जो कोणी काही चांगला करत असेल तो वाढला, आणि वाढत असताना त्यालाही समज होती की अशा लोकांनी मला मदत केलेली आहे, मला पाठिंबा दिलेला आहे. शौल त्याला अधोगतीला तोच कारण ठरला. फॉर एक्झाम्पल, आपण हे चित्र बघूया. शौलाने दावीदाला स्वीकारला, शौलाने दावीदाला स्वीकारलेला आहे. दावीदाला सांगितलं, आतापासून तू माझं साम्राज्य. त्या दावीदाने त्या राजाची किती महिमा घेतली असती, या राजाने माझ्यासाठी काय काय केलं. पण तसं झालं नाही. कारण ईर्ष्या, अहंकार, गर्व हे आपलं साम्राज्य होण्यासाठी आपणच जबाबदार असतो. गोलायत माहिती आहे ना, त्याला कोणी मारला? दावीदाने. म्हणूनच शौलचा त्याला जळ होती, जळ.
त्याला कळलं म्हणजे त्याला जळ होते ना, तो जळाला. अरे दाविदाने त्याचा पाडाव केला. बोलाय तेवढा मोठा माणूस, शरीराने मोठी उंची, त्याच लष्करी शस्त्र, या सगळ्या गोष्टी असताना ताली गाणे, मोफत गाडी फिरवली एका दगडावर खाली घाशाई करू लागला. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. अनेकांची जीवन जगण्यासाठी मोठंच काय केलं असं काही नाही. एखाद्या चांगल्या शब्दाने सुद्धा समोरचा माणूस हा बदलू शकतो. फक्त या जिभेवर देवाची चव असली पाहिजे. You should have the taste of God on your tongue. If you don't have the taste of God on your tongue, then your tongue always remains bitter. ती कडूच राहते. पुन्हा कोणी काही करायचे फक्त टोमणे मारायचे काय गरज आहे? हा, काही गरज आहे कोणाची निंदा करायची? कशाला शाप आपणच आपल्या जीवनामध्ये ओढून घ्यायचे? त्याच्यापेक्षा 2 शब्द चांगला बोला, म्हणजे त्याचे आशीर्वाद पण आपल्याला मिळेल. जसं पेरा तसं उगवेल. What goes around comes around. जे काही माझ्या अवतीभोवती विकलेलं आहे ते मला परत मिळेल, कारण देवाचा आशीर्वाद. दुष्टाला अंत नाही, ते दुष्टता वाढतच राहत. 1, 2, 3, परंतु आपल्याला देवाच्या स्वभावाने आपलं जीवन जगत राहिलं पाहिजे. म्हणजे बरोबर आपलं सर्वस्व उद्ध्वस्त करू शकतो, परंतु दुसऱ्या बाजूला नम्रता, म्हणजेच मी कमी आहे, मी कमजोर आहे, हा भाग नाही. नम्रता म्हणजे देवाच्या समोर राहिल्यानंतर स्वतःला ओळखतो की परमेश्वरा, तुझ्यामुळे मला हे जग मिळालेलं आहे, तुझ्यामुळे माझ्या आई वडील आहे, मी संपूर्णपणे तुझ्या या निसर्गावर अवलंबून आहे. पाऊस पडला नसता, समजा 2 वर्ष पाऊस पडला नाही, उडून पुढे उडणार कुठे तुम्ही खायला प्यायला तुम्हाला मिळाला नाही, हवा साधी हवा मिळाली नाही, तर काय होईल? मी तुम्हाला सांगितलं की फक्त 5 मिनिटं फक्त श्वास बंद करा. इकडे घाटावर घाट मारावे लागते आपल्याला. हा, आणि तिकडे जो काय सेमेट्रीमध्ये बघतो त्याची धांदल ओढेल, कोणाला ठेवून कोणा नाही असं होईल. बरोबर ना? आपल्याला माहित असतं पाहिजे की मनुष्य हा नम्र आहे. आम्ही दुसऱ्यावर अवलंबून आहोत. परमेश्वराच्या प्रेमामुळे मला अस्तित्व प्राप्त झालेलं आहे. हे जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा आपण प्रभूच्या चरणाशी येतो. तेव्हा प्रभू आपल्या द्वारे नक्की काय करू इच्छितो? मला देणग्या दिलेल्या आहे, मला श्रीमंती दिलेली आहे, मला मुद्दा दिलेला आहे. त्याद्वारे भ्रष्टाचार नाही, परंतु आपल्या साध्या लोकांची, अडल्यांची, कोण गरजवंत आहे त्यांची कामं होऊ शकतात का? माझ्या हातातून काही विधायक कामं होऊ शकतात का? हे आपण बघितलं पाहिजे. संत योसेफ शांत स्वभावाचा माणूस, त्याच्या शांततेमध्ये नम्रता व्यक्त झाली. जास्त काय बोलला नाही तो. परमेश्वराने सांगितलं हो, बरी मातेला घेतलं, बाळीचं संगोपन केलं आणि संपूर्ण कुटुंबाची सेवा एक चांगला सुतार, कार्पेंटर म्हणून त्याने केलं. त्याने कुठे कौतुकाची छाप त्याच्या आणि थाप त्याच्या पाठीवर पडली नाही, परंतु शांत स्वभावाने तो आपल्या कुटुंबाची नम्रतेमध्ये सेवा करत राहिला. संत पीटर येशू बरोबर फिरलेला आहे, येशू बरोबर पार्ट्या केलेल्या, त्यांनी पण पार्ट्या केल्या समुद्रात जाऊन. हा, तंदूर बिंदुरी मस्तपैकी, म्हणजे तेव्हा मासे वगैरे होते ना, कोळसा कुठला वापरला माहिती नाही, देवाला येशू होता ना, तर त्यावेळेला त्यांनी तंदूरची पार्टी पण केलेली आहे. सगळं खाल्ला पिल्ला आणि सगळे शेवटी नाही, याला ओळखत नाही. अशी माणसं भेटत नाही आपल्याला, आहेत की नाही? म्हणजे परमेश्वराने त्याचा जो इतिहास आणि सुवार्ता दिलेली आहे ती विसंगती नाही आहे, ती आपल्या जीवनाचा भाग आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनात घडतात. अरे ज्याला आपण बोलतो ना, अरे ज्याला लहानाचं मोठं केलं रे त्यानेच मला वाईट लागलं, बोलतात की नाही?
प्रावेल केलं, सगळ्यांची खातं खोलायला सुरुवात. मी तुझ्याबद्दल हे केलेलं होतं, तुझ्याबद्दल ते केलेलं होतं, सगळ्यांची खाती खुली होता. समजलं ना मला काय सांगायचं आहे? म्हणजे काय, आपण विसरतो ते होता कामा नाही. संत पीटरच्या बाबतीत तसंच झालं. परंतु जेव्हा त्याला प्रभू समजला, जेव्हा त्याला प्रभू समजला, पश्चाताप केला आणि अख्खी चर्चची जबाबदारी त्यांनी घेतली. म्हणून त्याला पेत्र, तुझ्या खडकावर तुझ्यावर मी संपूर्ण खर्च जबाबदारी याच्यावर विश्वास ठेवून त्याने प्रयत्न केला. असं नाही की त्याच्यासाठी त्याला हातपुरी मिळाली. आताची गोष्ट वेगळी. कोण फिरतात, कसे फिरतात, त्यांच्या घरामध्ये हातपुरी असतात. त्यांच्या घरामध्ये हा वेगळा होता, फाशीचा तो वेगळा. त्यामुळे त्या काळामध्ये मोठ्या पदावर असणं किंवा दुरावाने ही सोपी गोष्ट नव्हती. त्या काळी पदावर येणं म्हणजे खुसाला अलीकडे देणे आणि स्वतःचा जीव हा प्रभूच्या काही समर्पित करणे. कधी तुमच्या जीवनावर काय कोण कधी घात करेल काय सांगता येत नाही. पण पीटर ती पश्चातापाची नम्रता स्वीकारली, त्याचा काय फरक झाला ना. शताधिपतीबद्दल ऐकलं, या दिवसामध्ये आपण ऐकलं. शताधिपती ज्याच्याकडे नोकरांची रेलचेल आहे, भरपूर लोक इकडे तिकडे फिरतात त्यांच्या आजूबाजूला, तरी तो सांगतो की मी अपात्र आहे, मी अपात्र आहे. ही विश्वासाची नम्रता जेव्हा आपण कम्युनिट स्वीकारतो तेव्हा दाखवली पाहिजे. कम्युनिट घ्यायचं पण घ्यायचं नाही. तिकडे कुठेतरी लांब बसतात, बडबड करतात आणि कम्युनिट घ्यायला येतात. कशाला? हा विश्वास आहे, हा विश्वास हा विश्वास राहतो. कारण मी ज्या बरोबर माझे संबंध व्यवस्थित बांधलेले नाही, मला बांधावे लागते. माझे विश्वास ही नम्रतेमध्ये व्यक्त करावी लागेल. प्रभू मी अपात्र आहे, तुझा स्वीकार करण्यासाठी त्या दासाला तू मदत कर. ही विश्वासाची नम्रता आपल्यामध्ये यायला पाहिजे. पात्रता प्रभू ठेवतात आणि देतात, आणि यासाठी आपल्या घरामध्ये ही नम्रता म्हणजे काय ते व्यक्त झालं पाहिजे, ते करता आलं पाहिजे. जेव्हा आपण गर्व किंवा भविष्यपणा, अहंकार याच्याविषयी समजतो किंवा ऐकतो, तेव्हा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ती सगळ्या दुर्गुणाची जननी आहे. पाप आहे तो पाप, गर्व ही जननी आहे. सगळे दुर्गुण त्याच्यातून निर्माण होतात. बघा, आज्ञाभंग झाला. आज्ञाभंग कोणी केला? आपण सांगतो आदामाने, बरोबर? आदामाने येऊ म्हणजे त्यांना फळ नको होतं, ते त्यांना ती जागा पाहिजे, ती जागा. गर्व, अहंकार ना, काय तर बोलतात ना, जागेवर किती भांडण होतं. एकाच आईच्या उदरातून जन्माला आलेली भावंड ना, आपणच आपल्या बहिणीकडून जागा घ्यायची, विकायची आणि परत सांगायची की ती माझी आहे, तुझं लग्न झालेलं आहे, तुझं याच्यावर काही अधिकार नाही. किंवा भावाभावामध्ये निर्माण झालेला अहंकार आणि जागेवर भांडण. समजा आपल्या कुटुंबावर, सॉरी हा, तुमच्या कुटुंबात काय चाललंय हे माझं मी डिस्क्लेमर देतो. डिस्क्लेमर, मला काही माहिती नाही. जर माझ्या बोलण्यातून ते त्याच्यामध्ये सुसंगत होत असेल तरी क्षमा. परंतु जे काही सत्य आहे ते तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत आहे ना. त्याच्यामुळे जेव्हा आपल्या कुटुंबामध्ये अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा आपण नक्की कोणाच्या बाजूने असतो. कारण आदामाला जागा पाहिजे होती म्हणून त्याने परमेश्वर दूर केला. मला जागा पाहिजे, मला प्रॉपर्टी पाहिजे. परंतु हे जर प्रश्न अख्ख्या ख्रिस्ती समाजाच्या भूमी काढले, थोडा साफ केले, बघा अख्खं जग ख्रिस्ती, अख्खं जग ख्रिस्ती होऊ शकते. परंतु कोणी ना कोणीतरी, कुठे ना कोणीतरी चुकलेलं आहे. दोन पार्ट्या, दोन पार्ट्या कोणतरी चुकलं, कोणीतरी चुकलेलं आहे. किंवा कुठल्या पार्टीकडे पुढे अहमपणा किंवा त्याच्यामध्ये आज्ञाभंग होणे
मत्सर, केन आणि आबेलची गोष्ट आपण विसरून चालत नाही. मत्सर आहे, ईर्ष्या आहे, त्याच्यामुळे क्रोध आहे, क्रोध राग आहे. याला मी संपवणार, याला मी माफ नाही करणार, याला मी साफ करणार, असं बोलणारे पण लोक आहे. त्याच्यामुळे खूप पडते. म्हणून गर्व हा आपल्याला स्वर्गाकडे घेऊन जात नाही, हा नरकाकडे घेऊन जात असतो. आदामध्ये एवढंच आपण पाहिलं आणि ऐकलं की काय नक्की जीवनामध्ये चाललेलं आहे, काय नक्की जीवनामध्ये घडतं आणि त्याचे पडसाद किती भयंकर असतात ते आपण समजून घेतलं पाहिजे आणि याची जाणीव आपण आपल्या मुलांना देखील दिली पाहिजे. यास गेल्या आठवड्यामध्ये काही दिवसाबद्दल रेल्वेमध्ये काय घडलं, आपल्या प्रत्येकाचा संताप असतो, प्रत्येकाचा संताप होतो. काही लोक आपल्याला बघवत सुद्धा नाही, अरे बाप हा माणूस माझ्या बाजूला कशाला बसला, हा बडबड करतो, हा भांडण करतो ना. आपल्याला सुद्धा काही गोष्टी आवडत नाही, किंबहुना ते आपल्याला परवडत पडत. कुठच्या कुठे बसतो ना, अशा गोष्टी आपण बोलत असतो. पण त्या दिवशी दोन युवक त्यांच्यामध्ये भांडण झालं. एक मीराचा मुलगा आणि कुठले तरी दैसरकी मीरावरकडे असलेला मुलगा, दोघं कामावरून येत होते. परंतु जीवनामध्ये जेव्हा नम्रता नसते तेव्हा घात होऊ शकतो, खूप होऊ शकतो. त्या दोघांमध्ये भांडण झालं, पाऊस पडत होता. आम्ही प्रार्थना करतो मांडी घालून, आजकाल दगड पण घेऊन जातात, बरोबर. सगळ्यांना हात जोडून प्रार्थना करावी लागतात. हा पाऊस पडायला लागलाय आणि यांच्या ट्रेनमध्ये भांडण सुरू झालं. कशासाठी? पावसामुळे पाणी घुसतोय. दरवाजा बंद कर, दरवाजा उघड, काय चाललंय. या क्षुल्लक कारणासाठी क्रोध. जर माणूस नम्र नसेल तर तुमचा अहंकार जागृत होणार, तुम्ही क्रोधित होणार आणि समोरच्या व्यक्तीला तुम्ही संपवणार. खून केला त्याचा, खून. काय त्याचं जीवन होतं, त्याला काहीतरी जीवनामध्ये संपवण्याची इच्छा होत्या. हा समाप्त झाला, याचं संपूर्ण जीवन बर्बाद झालं. गर्व, नम्रता. म्हणून जेव्हा कोणी काही आवाज करत असेल, दोन पावलं मागे घेतलं तर कोणाचं काही जात नाही. उलट आपल्याला ती परिस्थिती समजण्यासाठी मदत होते. मी त्या दिवशी आमच्या ग्रीज केंद्रामध्ये, जीवदर्शन केंद्रामध्ये वॉक करायला बाहेर होतो. तेवढं एक गाडी थांबली, दुसरी गाडी आली. त्यांच्यामध्ये दिवस एक कोणतरी कॅथलिकच होता आणि दुसरं कुठला मला माहिती नाही. तर गळामध्ये तुम्ही क्रॉस घालताना रस्त्यावर भांडता, तुम्हाला शोभतं का तुम्हाला? गळ्यात कशाला क्रॉस घालायचा? येशूने क्षमा करायला शिकवली, तू दादागिरी करायला पाहिजे आणि गळ्यामध्ये क्रॉस घातलाय की सांगितलं देवा या क्षमा, मी तिकडे जाऊ. त्याच्यानंतर यांचं भांडण सुरू झालं, म्हणजे दादा बोल झालं, मला जावं लागलं. त्याच्यानंतर इकडनं तिकडनं लोक यायला लागले. अरे बाबा बस ना, झालं ना, आता त्याला जाऊ दे, काही झालं तरी क्षमा कर, जाऊ दे. तू बसत नाही तेवढं इकडे बस. मग पुढची व्यक्ती गेली, बाबा जा बघा, ओके. नाही तर दोन कामाखाली खाल्ले असते. काय गरज आहे तुम्हाला? थोडंसं दोन पावलं पुढे घेतली तर रस्ता मोकळा ना. यांच्यामुळे सगळ्यांची कोंडी करून ठेवायची रस्त्यावर. हा मोठा प्रॉब्लेम समाजामध्ये आपल्याला दिसतो. स्त्रियाच्या बाबतीत काय झालं, आता जे न्यूजपेपर वाचतात किंवा टीव्हीवर ऐकतात ना, सिया तिचा बॉयफ्रेंड केतन ना, म्हणजे त्याचं तिच्याशी सोयी झाली आहे, तो मुलगा घेतात आणि येणाऱ्या दिवसामध्ये त्यांचं लग्न आहे. बरोबर, लग्न आहे. दोन्ही कुटुंबांना मान्य, दोन्ही कुटुंबांना मान्य. मुलाकडून हाजी, मुलीकडून हाजी, दोघं राजी, दोघं राजी झालेले आहेत. अरे परंतु तिचं दुसऱ्या ठिकाणी अफेअर आहे, कोणाला माहिती नाही. तिने आपल्या प्लॅनिंग करायला सुरुवात, मास्टर प्लॅन. तिचा बॉयफ्रेंड चेतन. हे बघा, अहंकार आणि गर्व जर माणसामध्ये असेल तर काय होऊ शकतं. तिने जर नम्रता स्वीकारली असते, सांगितलं असतं आई वडिलांना की माझं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे, मला हा मुलगा आवडत नाही, जरी त्यांची आपली सुरेख झालेली आहे तरी सुद्धा आपण
होऊया. आपण एक फार मोठी चूक करत असतो आपल्या समाजात. अरे एंगेजमेंट झालं काय, एवढं मला खर्च केलेला आहे, नाही नाही नाही, आता लग्न करून आपण नाक कापेल. कसं नाक कापता तुम्ही, कुणाचं नाक कापताय तुम्ही? आणि त्याच्यानंतर विवाहाच्या बंधनात आणि पुढे ते प्रॉब्लेम सुरू होतात. त्या मुलीने त्या मुलाला वरती घेऊन गेले विचार, सच इनोसंट. काय 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 तिच्यासाठी त्यांनी केलं नव्हतं. गेला गडावर गेली, गड जिंकला आमच्या मुलीने आणि त्या गडावर त्याला फेकून दिला. तिची जरा माहिती आहे न शकतो हे सध्या सरळ हे मीडियावरती या सगळ्या गोष्टी चालू आहे. इन्व्हेस्टिगेशन झालं. काय मिळालं? करोडोचा धनी आपल्याला माहित पण असते एवढा पैसा आहे, परंतु एकाचं समाप्त केलं आणि दुसऱ्या आता गेले तुरुंगामध्ये. काय खायला? पिझ्झा. काय खायला? मटण. का खायला गेले? उद्ध्वस्त झालं. आई वडिलांच्या जीवनामध्ये टेन्शन आहे ते वेगळं आणि संपूर्ण समाजामध्ये नाचचित्ती झाली वेगळी. माझ्या प्रिय बंधू, गर्व, दमिष्टपणा, अहंकार या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनाची स्थानं बनवू नका. कारण आपल्या जीवनाची स्थानं काय आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला ही दाखवलेली आहे. ही स्थानं आहेत आपल्या जीवनात. कारण जेवढं आपण नम्रता स्वीकारणार तेवढंच परमेश्वर आपल्याला उंच करणार. जो पहिला होत राहतो तो शेवटचा झाला, जो शेवटचा होत राहतो त्याला पहिलं केलं जाईल. तो स्वतःला नमवतो तो उंचवला जाईल, जो स्वतःला उंचवतो तो नमवला जाईल. म्हणून प्रभूच्या मार्गदर्शनात, देवाच्या गौरवासाठी माझ्या जीवनामध्ये जी काही माझी कॅपॅसिटी आहे, व्हॉट एव्हर पोटेन्शियल दॅट आय कॅरी इन माय डे टू डे लाईफ, जे काही मला परमेश्वर दिलं आहे त्याचा वापर मला समाज बांधणीसाठी करता येईल का? समाज बांधणीसाठी. म्हणून येशूकडे पहा. आपण गाणं गातो ना, येशूकडे पहा, येशूकडे पहा, तुझी अंसा तारणहारा, येशूकडे पहा. हे पाहणं फक्त त्याच्या मूर्तीकडे पाहणं नाहीये, त्याच्या जीवनाकडे पाहणं. हे पाहणं फक्त ऐकण्यासाठी नाहीये, तर त्याची वचनं वेचण्यासाठी आहे. की प्रभू राजांचा राजा तो गवाणीत आला. गवाणीमध्ये जनावरांसाठी अन्न असते, तो अन्न माझ्यासाठी ते अन्न आहे. प्रभू गरिबामध्ये राहिला. प्रभूने शिष्यांचे पाय धुतले. प्रभू दुःखाचा प्याला पीत असताना हा क्रूस माझ्यासाठी महत्व घेऊन तो क्रूसावरून मला सांगतो की बाबा यांना क्षमा कर, कारण ते काय करत आहे ते त्यांना समजत नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून प्रभू सांगत आहे की मी हृदयाचा नम्र आहे, दीन आहे, सौम्य आहे, माझ्याकडून शिका. जसे मी तुमच्यासाठी केले तसे तुम्ही इतरांसाठी करा. हा कित्ता घालून दिलेला आहे, हा कित्ता घालून दिलेला आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, अनेक अशा दुःखाला तुम्ही सामोरे गेले असता. कधी कधी आपल्या जीवनामध्ये हे सगळं दुःख निर्माण होते. नम्रता ही आपल्या पावित्र्याचा पाया आहे. कारण असंख्य अशा गोष्टी आपल्याला सामोरं जावं लागतं. तुमची कहाणी माझी कहाणी नाहीये. तुमचं जीवन हे माझं जीवन नाही. माझ्या जीवनाचा इतिहास वेगळा, तुमच्या जीवनाचा इतिहास वेगळा. तुमचं दुःख वेगळं, माझं दुःख वेगळं. कदाचित माझ्या दुःखापेक्षा तुमची दुःख ही कितीतरी पटीने मोठी असतील. जेव्हा आपल्या विरुद्ध डावपेच साधले जातात, जेव्हा आपलं शक्ती सामर्थ्य कमी असतं, जेव्हा आपण आजारी असतो, जेव्हा आपल्यावर अन्याय केले जाते, आपल्याला दिसतं. तरुण मंडळी ती जंतर मंतर दिल्लीमध्ये हे
स्ट्राईक करण्यासाठी बसलेला आहे. त्यांना मदत करण्यासाठी सोनू वामचूक पण आलेला आहे. काय चाललंय? आपल्या मुलांची जबाबदारी आपण नाही घ्यायची तर कोणी घ्यायची? परंतु त्याने भीक सोडला नाही. अरे राजकारणाने जायला पाहिजे होतं, बाबा काय पाहिजे तुम्हाला, समजून घेतलं पाहिजे. ओके, सगळं आम्ही समजून घेतो, चला. तुम्ही कॉक्रोचेस नाहीये, यू आर द चिल्ड्रन ऑफ गॉड. तुम्ही देवाची मुलं आहात. जेव्हा आपण मुलांना असं समजतो, तरी ही नम्रता आपल्याला शिकवते की देवाला आपल्या जीवनात कार्य करण्याची संधी आहे. अनेक वेळेला आपले हात बांधलेले असते, अनेक वेळेला आपण पुढे जाऊ शकत नाही. काय करणार? मरीच्या जीवनामध्ये सुद्धा असंच घडलं. अनेक गोष्टी तिला समजल्या नाही, तिने अंतःकरणात ठेवल्या. काय करणार? अन्याय होईल तुमच्यावर. तर तो अशा परिस्थितीत परमेश्वराला आपल्या जीवनात कार्य करण्याची संधी आहे. कारण तो नम्र जनावर प्रेम करतो, त्याची कृपेचा भरसा करतो आणि त्यांना उंचवतो. प्रभू आपल्याला दूर करतो, तर तो आपल्याला अधिक करतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मी अजून पुढे बोलू की आता वेळ झालेली आहे, कारण 12 वाजत झालेला आहे. ओके, तर परमेश्वराकडे जात असताना आणखी एक दोन गोष्ट सांगतोय की गर्व हा माणसाला बर्बाद करतो, आपले नातेसंबंध नष्ट करतो. परंतु नम्रता एक पाऊल पुढे टाकल्यानंतर आपण नातेसंबंध प्रस्थापित करू शकतो. गर्वाने सांगितलं, मी माझं, मी जे काय सांगतो ते ऐकलं पाहिजे. जर ट्रम्पने जे फॅक्टर, जीसस फॅक्टर जीवनात खरा घेतला असता, तर एवढी त्या शाळेतील मुलं वेगळी नसते, आपले गॅसचे वांदे झाले नसते, आपल्या ठिकाणी गर्भ प्रदेशामध्ये ती आंदोलन झाली नसती आणि हत्या झाली नसती, अनेक लोक ही रस्त्यावर आली नसती. पण तो जेव्हा आपला हा टी फॅक्टर, ट्रम्प फॅक्टर जागृत होतो, तेव्हा आपण काहीतरी गड जिंकलेला आहे, राष्ट्र जिंकलेला आहे, मी तरी कोण आहे, तेव्हा आपण मातीची आठवण करायची. आणि जेव्हा आपल्याला वाटते की मी नम्र झालं पाहिजे, तेव्हा जे फॅक्टर, जीसस फॅक्टर आठवलं पाहिजे. ज्या प्रकारे जकातदाराने प्रार्थना केली, ती पापी आहे, तो पूर बडवत म्हणाला, तो वरती पाहण्यासाठी धसला देखील नाही, मला क्षमा. तेव्हाच आपण आपली कुटुंब वाचवू शकतो. जक्कईचं कुटुंब वाचलं. मरिया मागदलेना रडली, आपल्या केसाने येशूचे पाय पुसले, तिने देवाला धन्यवाद दिला. जो चोर क्रुसावर खेळलेला होता, तो शेवटच्या क्षणाची नम्रता त्याने दाखवली आणि तो स्वर्गात गेला. कुटुंब आपला आहे. काय महत्वाचं, काय महत्वाचं नाही, काय ठेवायचं आहे, काय राहून गेलेलं आहे, हे आपण पाहिलं पाहिजे. सत्य शेवटी आपल्याला आठवईल तो विद्वान पुरुष, तो सांगतोय तुमची सत्ता, तुमचं आयुष्य, तुमची संपत्ती ही सर्वांगूर आहे. कारण ज्यांना हे कळालं जीवनाचं रहस्य आणि ज्यांना कळत असेल, तर त्यांनी एकदा तरी त्या मातीकडे पाहावं. म्हणजे माती जी आपल्या जीवनाची खरी आई, जी आपल्याला जमिनीच्या पोटातून परत प्रभूकडे घेऊन जाणार आहे, ते आपल्याला सगळ्यांना त्याचं रहस्य उलगडल्याशिवाय राहणार नाही. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. God is good all the time, and all God's people say Amen. Praise the Lord.